नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मिसेस सुरेखा गव्हाणे संस्कृत सिम्फनी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आपण पेपर 1 विषयी चर्चा करत आहोत। पेपर 1 तुमचा उद्या आहे। तर पेपर 1 मध्ये कारक प्रकरण हे फार महत्त्वाचं आहे। कारक प्रकरण हे एमसीक्यू आणि एसक्यू या दोन प्रश्नांसाठी येणार आहे। एमसीक्यू मध्ये तुम्हाला 10 मार्कांसाठी येऊ शकते आणि 5 मार्कांसाठी तुम्हाला एसक्यू ला येणार आहे। त्यामुळे एमसीक्यू करत असताना कारक विभक्ती कोणती, कारक विभक्तीनुसार त्याचं नाव काय, कारक विभक्तीचं सूत्र कोणतं आणि कारक विभक्तीनुसार येणारे उपपद विभक्ती अव्यय कोणते हे तुम्हाला चांगलं वाचून घ्यायचं आहे। आता सध्या आपण कारकाची पूर्व व्याख्या बघूया। तर बघा, कारक बघत असताना आपल्याला पहिले शब्दांच्या विभक्त्या माहित पाहिजे। शब्दांची विभक्त्या किती आहेत? प्रथमा ते संबोधनापर्यंत। परंतु कारकामध्ये तेवढ्या विभक्त्या नाहीत। प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की कारक विभक्ती किती आहेत? तर फक्त 6 या कारक विभक्ती आहे। त्याच्यामध्ये षष्ठी विभक्ती ही कारक विभक्ती नाही। तर बघा, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, सप्तमी आणि षष्ठी विभक्ती कारक विभक्ती नाही। प्रथमा विभक्तीला कारक विभक्ती नाव आहे कर्ता, द्वितीया कर्म, तृतीया करण, चतुर्थी संप्रदान, पंचमी अपादान, सप्तमी अधिकरण आणि षष्ठी मध्ये संबंधवाचक म्हणजे नाते संबंध वाटेवर जे काही पुढे त्याच्यामध्ये दिलेले असतील ते, आणि त्याचं सूत्र येऊ शकतं षष्ठी शेषे किंवा हेतू प्रयोगे। आता आपण कर्त्याचं सूत्र काय येतं कारक विभक्तीनुसार? तर प्रातिपदिक लिंग परिमाण वचन मात्रे प्रथमा। परीक्षेमध्ये तुम्हाला लिंग परिमाण कोणताही शब्द येऊ शकतो, त्यासाठी तुम्हाला त्याची कारक विभक्ती कर्ता लिहायची आहे। दुसरा, कर्माची तुमची विभक्ती सूत्र येतं कर्तुरीप्सितमम कर्म किंवा कर्मणी द्वितीया। त्यानंतर करणाचं तुमचं सूत्र येतं कर्तृकरणयोः तृतीया किंवा साधकतमम करणम। चतुर्थीचं नाव येतं कारक नाव संप्रदान कारक आणि त्याचं सूत्र आहे कर्मणा यम अभिप्रेती स संप्रदानम किंवा चतुर्थी संप्रदाने असे त्याला म्हटलं जातं। पंचमी विभक्तीचं कारक नाव आहे अपादान कारक आणि त्याचं सूत्र आहे ध्रुवम अपायो अपादानम किंवा अपादाने पंचमी। आणि सप्तमीचं तुमचं कारक नाव येतं अधिकरण कारक, त्याचं सूत्र आहे आधारो अधिकरणम किंवा सप्तम्याधिकरणे च। आता आपण बघूया की परीक्षेमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। एमसीक्यू मध्ये हे जे सूत्र दिले या सूत्रापैकी कोणतेही सूत्र त्याला रिलेटेड तुम्हाला उपपद विभक्ती ह्या विचारल्या जाऊ शकतात। त्यावेळेला तुम्हाला प्रॉपरली त्याचं कर्ता कर्म किंवा सूत्राचा मध्ये येणारे शब्द जसं की प्रातिपदिक डॅश लिंग परिमाण, तर प्रातिपदिक अर्थ तिथं फिल इन द ब्लँक असू शकतो। कर्तुरीप्सितमम डॅश कर्म, कर्तृकरणयोः डॅश तृतीया, अशा पद्धतीने किंवा त्यात येणारे उपपद विभक्ती हवे जसं की गमगच्छला जिथे जायची त्याची द्वितीया, नमहला ज्याला नमस्कार करायची त्याची चतुर्थी म्हणजे आलं तुमचं संप्रदान कारक, द्वितीया म्हणजे आलं तुमचं कर्मकारक। अशा पद्धतीने तुम्हाला उपपद विभक्ती हवे बघायचे। आता आपण बघूया की एसक्यू ला 5 मार्कांसाठी कसा प्रश्न असतो। तर अधोदत्ते जो शब्द असतो म्हणजे दिलेला जो शब्द असतो ज्याला अंडरलाईन केलं असतं त्याचं तुम्हाला कारक ओळखायचं असतं। पेपर मध्ये तुमचा तो प्रश्न आहे, पेपर मध्ये एसक्यू ला एच मध्ये येतो तो, आणि प्रश्नामध्ये तुम्हाला असं दिलेलं असतं की अधोदत्ते रेखांकितानाम पदानाम कारक संबंध विषय कृत्य तदनुसृत्य पदानाम अर्थम लिखत। अशा पद्धतीने तो प्रश्न असतो। म्हणजे तुम्हाला दिलेल्या शब्दाचा कारक परिचय पण द्यायचा आणि त्याचा अर्थही लिहायचा आहे, व्हॉटएव्हर तुमचं मराठी हिंदी इंग्लिश जे असेल त्याच्यामध्ये। उदाहरण आपण बघूया, जनकाय पत्रम लिखती। जनकाय जर तुमचे शब्द पाठ असतील तर तुम्ही तिथं कफाय म्हणजे चतुर्थी एक वचन म्हणून चतुर्थी एक वचनचं कारक नाव येतं संप्रदान कारक आणि याचा पदाचा अर्थ येतो जनकासाठी वडिलांसाठी पत्र लिहितो। मग इथं तुम्हाला मी फक्त इथं संप्रदान कारक लिहिले, तुम्हाला तिथं पदाचा अर्थ लिहायचा आहे वडिलांसाठी। दुसरं वाक्य आहे तुमचं सह पंडिताय भोजनम ददाती। सहचा अर्थ आहे तो, तत्पुल्लिंगी सर्वनाम आहे आणि तो हा कर्ता प्रथमेत आहे म्हणून कर्ता, प्रथमेला काय म्हणतो आपण? कारक नाव कर्ता। आणि मग तो पंडितांसाठी भोजन देतो, फक्त तिथं तो पंडितांसाठी असा अर्थ आहे। तिसरं वाक्य आहे तुमचं रसात रक्तम प्रजायते। रसापासून रक्त निर्माण होते। मग रसापासून च्या पासून ही विभक्ती आहे तुमची पंचमी अपादान कारक पासून, आणि म्हणून इथं तुमचं नाव येईल अपादान कारक आणि याचा अर्थ आहे पदाचा अर्थ येईल रसापासून। ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे पुढचं वाक्य आहे आणि इथे ब्राह्मेला अंडरलाईन आहे
ब्राह्मी म्हणजे ब्रह्म मुहूर्तामध्ये, आणि ब्राह्मी ही सप्तमी एक वचन आहे, कफे, कफयो, कफेशु, म्हणून इथं सप्तमी विभक्तीला अधिकरण कारकाचा मराठीत अर्थ होतो वर किंवा ठिकाणी. मग ब्रह्म मुहूर्ताच्या ठिकाणी उठावे म्हणजे सकाळी एक ठिकाण दिलं, एक सांगितला काळ सांगितला तुम्हाला, त्या काळामध्येच तुम्ही उठायला पाहिजे, म्हणून इथं ब्राह्मेचं अधिकरण कारक येतं. कारकाचं नाव लिहायचं आणि पदाचं पण लिहायचं की ब्रह्म मुहूर्तामध्ये. पाचवं वाक्य तुमचं, रोगी औषधेनं स्वास्थ्यम लभते. औषधेनं अंडरलाईन आहे. औषधेनं ही तुमची विभक्ती ती तृतीया, आणि तृतीय विभक्तीला नाव आहे करणकारक, म्हणून इथं आपण करणकारक लिहिलं. आणि याचा पदाचा अर्थ होतो औषधाने, रोगी औषधाने बरा होतो. पुढचं वाक्य घेऊया आपण, वैद्य रुग्णाय औषधम ददाती. रुग्णाय ही विभक्ती ती चतुर्थी, आणि चतुर्थीचं कारक नाव आहे संप्रदान. पदाचा अर्थ होईल रुग्णासाठी, म्हणजे वैद्य रुग्णासाठी औषध देतो. सातवं वाक्य तुमचं, रोगिणम दर्शन स्पर्शन प्रश्नही परीक्षेत. आता इथे या पूर्ण शब्दांना अंडरलाईन केलेलं आहे. या शब्दांचा पदच्छेद जर केला तर दर्शनेन, स्पर्शेन, प्रश्नैन, प्रश्नैही हे अकारांत पुल्लिंगी कफ सारखे आहे. हे तिघांचाही जे विभक्ती ही तृतीय येते, आणि तृतीयाला काय म्हटलेलं आहे करणकारक, आणि याचा अर्थ काय होतो दर्शनाने म्हणजे पाहून, स्पर्श करून आणि प्रश्न विचारून असा अर्थ होतो, म्हणून इथे आपल्याचा करणकारक येतो. आणि जयंत पुढचं वाक्य, कस्य पुत्र. तुम्ही म्हणाल की कारक विभक्ती षष्टी विभक्ती तर नाही, त्याचा प्रश्न काही परीक्षेत येऊ शकत नाही, येतो, लक्षात ठेवा. जरी आलं तर त्यावेळेला तुम्ही काय करायचं की षष्टी शेषे असं तिथं कारकाचं नाव लिहायचं, आणि तिथे कंसात मेन्शन करायचं की षष्टी विभक्ती कारक विभक्ती नाही. अशा पद्धतीनं मी तुम्हाला आज विभक्तीनुसार कारकांचं नाव, कारकानुसार सूत्र कोणते आहेत, आणि सूत्रानुसार कशा पद्धतीने एमसीक्यू येतो, आणि एसीक्यू पण कशा पद्धतीने वाक्यामध्ये अंडरलाईन असले की त्याचा पदाचा अर्थ आणि विभक्तीचा अर्थ घेऊन कशा पद्धतीने आपण कारकाची नावं लिहायची, हे तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते. माझ्या या संस्कृत सिम्फनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अजून मी पुढे तुम्हाला अजून व्हिडिओ टाकणार आहे, त्यामुळे उद्याच्या पेपरपर्यंत तुम्ही सारखे व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त मार्क घ्या. अतिशय महत्त्वाची कारक मी तुम्हाला शिकवली. थँक्यू, धन्यवाद.